नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुराधिपते रतिरं वचनं मधुरं हरितं मधुरं वचनं मधुरं वलितं मधुरं चरितं मधुरं प्रवितं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं वेणुर्मधुरो वेणुर्मधुरो आदौ मधुरं पादौ मधुरं नूतो मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा मीठी मधुरा मधुरं करणं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुराधिपते रतिरं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं उक्तं मधुरं दुष्टं मधुरं सिद्धं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा युक्तं मधुरं भूतं मधुरं ललितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुराधिपते रतिरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रतिरं
गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वन्दे नन्दव्रजश्रीणां पादरेणुमभीक्षणः तासां हरिकथार्गितं पुनाते भुवनत्रयम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथं श्रीज्ञानदेव चरणे श्रीज्ञानदेव चरणे श्रीज्ञानदेव चरणे श्रीज्ञानदेव चरणे मस्तकतो दीनरजनी मस्तकतो दीनरजनी मस्तकासो दीनरजनी मस्तकासो दीनरजनी मस्तक असो दीन श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो दीनरजनी हो मस्तकासो दीनरजनी मस्तकासो दीनरजनी श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो अखिल कोट ब्रह्मांड नायक जगदाधार गिरीधारी श्रीकृष्ण कन्हैयाच्या या पवित्र पावन चरित्राचा आपण कालच्या दिवशी प्रारंभ केलेला आहे. ज्या श्रीमद भागवत कथा प्रेम यज्ञामध्ये आपण सहभागी होत आहोत, ज्या श्रीमद भागवत कथा वाघ यज्ञामध्ये आपण सामील होत आहोत. खरं म्हणजे हे भगवंताचं चरित्र अत्यंत पवित्र आणि पावन. हे चरित्र कोणी कोणाला सांगितलं, कशा प्रकारे या कथेचा इतिहास आहे, कथा कशा प्रकारे, हा ग्रंथ कशा प्रकारे बनला गेला, व्यास महाराजांनी कशा करता हा ग्रंथ लिहिला, परीक्षिती राजांचा अशा प्रकारचा आणि शुकाचार्यांचा जन्म, हा सगळा कालच्या दिवशी आपण इतिहास पाहिला. संकल्पित वेळेमध्ये ही कथा पुढे मार्गस्थ करत असताना वास्तविक पाहता हा ग्रंथ कोणी कोणाला सांगितला, तर हा ग्रंथ भगवान श्रीहरीने ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेवाने हा ग्रंथ महर्षी नारदांना सांगितला. महर्षी नारदांनी हा ग्रंथ वेदव्यासांना सांगितला. वेदव्यासाने हा ग्रंथ शुकाचार्यांना सांगितला. शुकाचार्याने हा ग्रंथ परीक्षित राजाला सांगितला. माझ्या सद्गुरुनाथाने हा ग्रंथ मला सांगितला आणि म्हणून मी हा ग्रंथ तुम्हाला सांगण्याकरता इथं आलेलो आहोत. आता आपणाला हा ग्रंथ ऐकत असताना या ग्रंथाची पूर्वपीठिका काय, आपण या ग्रंथाचे मूळ लेखक कोणाला मानतो. वास्तविक पाहता हा ग्रंथ वेदाचं ज्यांनी खंडन केलं त्या वेदव्यासांना व्यासोच्छिष्ट जगत्रय असं म्हटलं जातं. त्यांच्या लेखणीतून काहीच शिल्लक राहिलं नाही असा ज्यांचा अधिकार, आणि त्यांनाच आपण या ग्रंथाचे ग्रंथकर्ते म्हणतो. परंतु एक सद्गुरुनाथाच्या मुखातून ऐकलेली परंपरा अशी आहे की हा ग्रंथ पहिल्यांदा श्रीहरीने सांगितला, भगवंताने सांगितला. याचा अर्थ हा ग्रंथ प्रत्येक वेळेस भगवान श्रीहरी वर्णन करतात. नारायणाच्या मुखातून हा ग्रंथ अशा प्रकारचा उत्पन्न झाला. आज मी जरी कथा सांगण्याकरता इथं व्यासपीठावरती बसलो आणि व्यासपीठावरती बसलेलो मी जरी तुम्हाला दिसत असलो तरी मी जी कथा सांगतो ती माझ्या बुद्धीनं न सांगता
ही कथा माझ्या मुखाच्या द्वारा भगवान श्रीहरी कथन करून घेतात आणि म्हणून करता ही कथा जरी वेदव्यासाने शुकाचार्यांना सांगितली किंवा शुकाचार्याने परीक्षितीला सांगितली तरी सुद्धा ही कथा फक्त श्रीहरी भगवान परब्रह्म परमात्मा अशा प्रकारे ही कथा करतात. हा कथेचा इतिहास आहे. अशी ही कथा अमोघ आणि अगाध आहे. स्वर्गातून देवांनी यावं आणि व्यास महाराजांना शुकाचार्यांना वंदन करून सांगावं की हे अमृत घ्या आणि अमृताच्या बदल्यामध्ये आम्हाला श्रीमद भागवत कथा सांगा. तेव्हा ते ग्रंथ करते अमृताच्या बदल्यात सुद्धा ही कथा सांगत नाहीत. इतकी अमोघ आणि अगाध असणारी ही श्रीमद भागवत कथा. वास्तविक पाहता कालच्या दिवशी ग्रंथाची निर्मिती आपण पाहिली आणि नंतर काही श्रोता वक्त्याच्या जोड्या सांगितल्या. कथा कशी श्रवण करावी याचाही कालचा थोडासा आपण ओहापोह केलेला आहे. कथा कशी ऐकायची तर कथा अत्यंत पवित्र आणि सुचिरभूत राहून ऐकायची. कथा ऐकण्याचे काही नियम आहेत, कथा सांगण्याचे काही नियम आहेत. कथा सांगणारा कितीही चांगल्या अंतःकरणाने कितीही रसाळवाणीने सांगत असला आणि कथा झाल्यानंतर कांद्याचे भजे खात असला तर ते जमत नाही काका. एक कथा सांगणाऱ्याला सुद्धा काही नियम आहे. कथा सांगणाऱ्याने कशी कथा सांगितली पाहिजे, मी कोण ही कथा करतो अशी भावना त्याची असेल. वास्तविक पाहता तुकोबारांनी सांगितलं आपणाला, उपदेश भलत्या हाती कवटी सार नारळे. भलत्या माणसाने जरी उपदेश केला तरी तो उपदेश ऐकावा. हा जरी नियम असेल तरी सुद्धा भागवत ग्रंथावरती बोलायचं असेल ना तर त्याने, आता मगाशी आम्ही काकांना भेटायला गेलो तेव्हा काकाने सांगितलं, महाराज हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही भागवत कथा सुंदर करता, कीर्तन छान करता, पण तुम्ही कीर्तन जगा, कीर्तन जगा, अशी काकांची आज्ञा झाली. वास्तविक पाहता काका आम्हाला आशीर्वाद देण्याकरता इथं उपस्थित आहेत हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि म्हणून करता कथा सांगत असताना कथेचा वक्ता हा निष्पृह असला पाहिजे. कथेचा श्रोता उगाच आता लोड शेडिंग आहे, घरामध्ये लाईट नाही, भोजनाची व्यवस्था होते म्हणून जर कथा श्रवण करण्याकरता येत असेल तर त्याने ज्या उद्देशानं इथं कथे करता आला तो उद्देश साध्य होईल, पण कथेचं फळ मिळत नाही. कथा श्रवण करत असताना श्रवणकर्त्यालाही काही नियम आहेत आणि कथेच्या वक्त्याला सुद्धा काही नियम आहेत. सगळे नियम आपणाला माहीत असतील असं समजून पुढे चालतो की ही कथा अत्यंत पवित्र, जीवनाचं सार्थक करून देणारी ही कथा कशी ऐकावी. अंतःकरणपूर्वक जर ही कथा ऐकाल ना, निश्चित भगवंताने आपणाला दर्शन देण्याचं सामर्थ्य या कथेत आहे. कालच्या दिवशी आपण पाहिलं हा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे. ही कथा म्हणजे परमार्थाची जननी आहे. या कथेच्या द्वारा जर परमार्थामध्ये वाढ होत असेल तरच ही कथा सार्थकी लागले असं आपणाला म्हणावं लागेल. ही कथा श्रवण करत असताना श्रोत्यानं सर्वांगाने श्रवण करावे. पूर्वीच्या काळात ही कथा अशीच सर्वांगाने ज्यांनी ज्यांनी श्रवण केली त्यांचा उद्धार झाल्याचा इतिहास श्रीमद भागवत ग्रंथ सांगतो. याही पूर्वी ही कथा जेव्हा धुंदुकारीने ऐकली, अत्यंत सर्वांगाचं काम करून त्या धुंदुकारीने ही कथा ऐकली म्हणून करता त्याचा उद्धार झाला. कोण आहे हा धुंदुकारी, कशा करता त्याला कथा ऐकावी लागली, हा थोडासा इतिहास श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सांगत असताना कर्नाटक प्रांतामध्ये तुंगभद्रा नावाची नदी आहे आणि त्या तुंगभद्रा नदीच्या काठी एक शास्त्री महाराज राहतात. त्यांचं नाव आहे आत्मदेव शास्त्री. आत्मदेव शास्त्री हे नाकाच्या शेंड्यासमोर चालून परमार्थ करणारे, संसाराला केवळ तुच्छ मानून किंवा कामापुरता संसार करून परमार्थच सर्वश्रेष्ठ आहे अशी ज्यांची भावना आणि परमार्थ करत असताना पोटी पुत्र संतती नाही. संसार करत असताना माणसाला जर पोटी पुत्र संतती नसेल तर सगळं घर खायला उठतं. असं झालं बघा रामायणामध्ये सुद्धा. दशरथ महाराजांना
पुत्र नाही. पुत्र नाही म्हणून दशरथ महाराजांना सगळं राज्य खायला उठावं. दशरथ महाराजांनी सांगावं, पुत्रस्य मे नमे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. हे सगळं राज्य मला दुःखप्रद अशा प्रकारचं वाटतं. पुत्र नाही म्हणून करता उदास वाटतं. स्त्रीच्या जीवनाला, पुरुषाच्या जीवनाला परिपूर्णता कधी वाटते? घरामध्ये जर पाळणा हल्ला नाही आणि 56 भोग असले तरी सुद्धा ते भोग आपल्याला दुःखप्रदच अशा प्रकारचे वाटतात. ही एक संसारातली पूर्वीपासून चालत आलेली अशा प्रकारची परंपरा म्हणा किंवा आपल्यावर झालेले संस्कार म्हणा. या आत्मदेव शास्त्रींच्या पोटी पुत्र संतती नाही. काय करावं समजेना. उदास झाले. काय करावं न पेक्षा स्त्रीच्या जीवनात संतती नसेल, पुरुषाच्या जीवनामध्ये संतती नसेल तर असं जीवन जगण्यामध्ये अर्थ नाही. निराश होतो मनुष्य आणि असं वाटतं की असं पुत्रहीन जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आपल्या जीवनाचा समारोप करावा. परंतु जगामध्ये पुत्रहीन म्हणून करता तोंड दाखवायला लाज वाटावी असं आत्मदेव शास्त्रीचं झालं. आणि आत्मदेव शास्त्रीनं ठरवलं की आता आपल्याला हा देह ठेवायचा नाही. देह ठेवण्याकरता आत्मदेव शास्त्री निघाले आणि तुंगभद्रेच्या नदीच्या काठी दूर 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 चालत जावं आणि एका झाडाच्या जवळ दुःखाने हंबरडा फोडावा आणि मोठ्या आवेशात अशा प्रकारे आत्मदेव शास्त्री अश्रू ढळतात, रडायला लागले. काय करावं. देवाने एवढा मोठा नरदेह दिला, पण आज हा नरदेह मला नाविलाजाने संपवावा लागतो. या देहाला येऊन जर दुःख भोगण्यापेक्षा हा देह संपवलेला बरा. जीवनाचा समारोप व्हावा या अपेक्षेनं हे आत्मदेव शास्त्री मोठ्यानं दुःखाचा हंबरडा फोडतात. अंतःकरणामध्ये असलेलं दुःख नेत्राच्या द्वारा जेव्हा हे बाहेर येते ना, तेव्हा अचानक कोणी एक साधू समोर आला आणि साधू बोलतात, बाळ कोण आहेस तू? म्हणले, महाराज मी आत्मदेव. या देहाला आत्मदेव शास्त्री म्हणतात. जगामध्ये सगळीकडं आत्मदेव या नावाने या देहाला संबोधलं जातं. कथम रोदसी विप्रवत. हे विप्रवत कशा करता रोदसी, रडताय कशा करता? काय झालं? काही नाही महाराज, कोटी पुत्र संतती नाही. काय करावं कळत नाही. जीवन उदास आहे. अशा उदास जीवनाचा समारोप करण्याकरता या तुंगभद्र नदीच्या काठी आलेला आहे. हा देह ठेवायला नको. तेव्हा ते महाराज बोलायला लागले, ते ऋषी सांगायला लागले की काय सांगावं आत्मदेवा, काही झालं तर कर्मगती मात्र फार मोठी आहे. मुंचा ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मनोगती. कर्मगती अत्यंत दुस्तर आहे. अरे या कर्मातून देवादिकांना सुद्धा सुटता आलं नाही अशी ही कर्मगती आहे. हे कर्म म्हणजे काय आहे? आपण पूर्वीच्या जन्मात जे करून ठेवलं ते संचित आणि प्रारब्धाच्या रूपानं या जन्मात आपल्याला ते भोगावं लागतं. याच्यामध्ये कोणालाही सुटका नाही. केले कर्म झाले हेची भोगाले. 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 केले कर्म झाले तेची 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 भोगाले. उपजले ऐसे
आत्मदेव शास्त्रीला पुष्कळ अशा प्रकारचं समजून सांगतात आणि ते ऋषींनी सांगितलं की हे आत्मदेवा, या संसारात कोणतंच अशा प्रकारचं फळ नाही. संत महात्मे सांगतात हा संसार दुःखाचा आहे, ठाऊकच आहे संसार दुःखाचा. पुष्कळ अशा प्रकारचं समजून सांगितलं. विवेकम तू समासाध्य त्यज संसार वासना. ही संसाराची वासना सोडून दे आत्मदेवा. संगम त्यक्त्वा सुखी भव. हा संग टाकून दे आणि सुखी हो. या संसारात काय गोड आहे सांगा? काही नाही. कुठं या संसारात कुठंही अशा प्रकारचं सुख नाही. आपणाला वाटतं एखाद्या वस्तूपासून आपल्याला सुख होतं, होत नाही. ज्ञानोबराय सांगतात की या संसार हा असा आहे, याला फळ नाही, याला फूल नाही. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता. जे काये पंडू सुता ते रुखचे हा संसार अत्यंत वृक्ष अशा प्रकारचा आहे. यातली अपेक्षा तू सोडून दे. थोडासा विस्तार करायचा झाला तर या संसाराचं वर्णन करत असताना या संसारामध्ये काय आहे, संसार सगळा अनुकूल असला तरी सुद्धा तो दुःखाचाच आहे. संसारातही कष्ट आहे आणि परमार्थातही कष्ट आहे. संसारात काय खरंय सांगा बरं? परमार्थात तरी काही कष्ट थोडं आहे का? आता ज्ञानोबरांचा तुकोबरांचा पालखी सोहळा आला जवळ. आजपासून बरोबर 1 महिन्यानं आपण पुण्यामध्ये असणार आहोत. ज्ञानोबरांच्या बरोबर सेवा करत असताना तरी काय कष्ट नाही का हो जीवाला? पहाटे 2ला 2:30ला 3ला उठावं लागतं. गाड्या पुढे निघून जातात. संध्याकाळी आपल्याला झोपायला जागा मिळेल की नाही शाश्वती नाही. ज्ञानोबरांच्या बरोबर तरी कष्ट आहे. मुद्दा आपला इथं आहे की संसारात सुद्धा कष्ट आहे आणि परमार्थात सुद्धा कष्ट आहे. पण संसारातलं कष्ट दुःखप्रद आहे आणि परमार्थातलं कष्ट सुखप्रद आहे. म्हणून करता परमार्थातल्या कष्टाला विशेष प्राधान्य द्यावं, विशेष प्राधान्य द्यावं. सांगितलं की आत्मदेवा, संसाराची वासना सोडून द्या, सुखी व्हा. संसारात काही खरं नाही. आणि सांगितलं खरं सांगू का आत्मदेवा, या जन्मात तुम्हाला पुत्र नाही याच्यामध्ये काही विशेष नाही, पण तुम्हाला पुढच्या 7 जन्मात सुद्धा पुत्र संतती होणार नाही. आत्मदेव शास्त्री सांगतात की महाराज, माझ्या दारामध्ये जो वृक्ष आहे त्या वृक्षाला सुद्धा फळ येत नाही, वृक्षाला सुद्धा फूल येत नाही. माझ्या दारामध्ये जी गायी आहे त्या गायीला सुद्धा प्रसूती नाही, गायीला सुद्धा बाळ नाही. काय करावं सांगा? सांगितलं संग टाकून दे, सुखी हो. संसाराची अपेक्षा टाकून दे. नाही महाराज, तुम्ही असं मला माझी संसारामध्ये प्रवृत्ती आहे आणि मी परमार्थ करतो खरं, पण माझी संसारामध्ये प्रवृत्ती आहे. जर मला तुम्ही संतती देत नसाल तर तुमच्या चरणावर ते मस्तक आपटून मी माझा देह समर्पण करेल. काही करा, पण मला संतती द्या, संतती द्या. ऋषींच्याच पायावरती आत्मदेव शास्त्री डोकं फोडायला लागले ना. ऋषींना दया आली, हातामध्ये फळ घेतलं आणि सांगितलं हे तुझ्या धर्मपत्नीला खायला दे.
आणि याच्यापासून नक्की तुला सांगेन की माझ्या साधनेचं बळ मी या फळामध्ये अशा प्रकारचं ओतलेलं आहे आणि तुला नक्की याच्यातून पुत्र संतती होईल. आत्मदेव शास्त्रींना आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये आत्मदेव शास्त्री नाचायला लागले, डोलायला लागले. आता मला पुत्र संतती होणार, आता मला पुत्र संतती होणार, या हाच एक भाव आत्मदेव शास्त्रींच्या मनामध्ये आला. आणि आत्मदेव शास्त्री जेव्हा घरी येतात आणि आत्मदेव शास्त्रीची पत्नी, तिचं नाव धुंदुली. ही धुंदुली फार मोठी विचित्र होती. धुंदुली फार मोठी विचित्र होती. खरं सांगू, या धुंदुलीचं अख्ख्या गल्लीमध्ये कोणासोबत जमत नव्हतं. अत्यंत विक्षिप्त अशा स्वभावाची ही धुंदुली. सरा बरं पुढे सरून घ्या एकदा, पुढे सरा. सरा सरा पुढे सरा पटकन. पुढं सरण्याकरता बोलावं लागत नाही, फक्त पुढं सरायचंय. सरा लवकर पुढं सरा. आपला विषय इथं आहे की आत्मदेव शास्त्रींच्या हातामध्ये जेव्हा पुत्र संतती होणार आहे ते फळ पडालं. आत्मदेव शास्त्री आनंदाने नाचत अशा प्रकारचं आपल्या घरी परतले. जो देह संपवायचा आहे त्याच देहाला पुन्हा एकदा वरदान मिळाल्यासारखं झालं आणि आत्मदेव शास्त्री आनंदाने घरी आले. घरामध्ये त्यांची पत्नी, तिचं नाव धुंदुली. ही धुंदुली फार मोठ्या विक्षिप्त स्वभावाची होती. अख्ख्या त्या गावात तिचं कोणाबरोबर जमत नव्हतं. तिचं फक्त एकाच स्त्री बरोबर जमत. शेजाऱ्यांची बाई आणि स्वतःची बहीण या दोघीचा सल्ला घेतल्याशिवाय ती काही करत नव्हती. आणि मग तिनं बहिणीला सांगितलं, का ग, हे बघ, हे फळ दिलं माझ्या स्वामींनी, अशा प्रकारचं त्या ऋषींकडून आणून मला हे फळ दिलं. तेव्हा हे फळ दिल्यानंतर मी काय करू या फळाचं? तर तेव्हा तिच्या बहिणीने सांगितलं, अगं, हे फळ कशाला खाते? हे असलं फळ खाण्यानं कुठं संतती होत असते का? तू असं कर, हे फळ गाईला चारून दे. आणि खरंच त्या धुंदुलीनं ते फळ गाईला चारलं. पण म्हणले कालांतराने असं होईल, जेव्हा माझे पतिदेव मला विचारतील काय झालं, फळ खाल्लं, त्याचा परिणाम काय? तर काही नाही म्हणले, मी आता गर्भवती आहे. मी गर्भवती असल्या कारणामुळं मला झालेलं मूल मी तुला आणून देईल. फक्त नवऱ्यासमोर गर्भवती असल्याचं नाटक कर. म्हणले कसं करू? तर म्हणले पोटाला चिंध्या गुंडाळ. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे ते फळ घेतलं, गाईला चारलं. आणि इकडं होता करता धुंदुलीनं आपल्या पतिदेवाला, आत्मदेवाला सांगितलं, आत्मदेवा, तुम्ही जे फळ आणलं ते मी स्वतः खाल्लेला आहे, त्याचाच परिणाम म्हणून काही दिवसात आपल्या घरामध्ये पाळणा हलणार आहे. मी आता 2 जीवाची अर्थातच अशा प्रकारची झालेली आहे माझ्या उदरामध्ये. आपल्याच कुळाचा वंश अशा प्रकारचं वाढतोय. हे जेव्हा ऐकलं तेव्हा आत्मदेवाला केवढा आनंद झाला. आत्मदेवाला वाटलं जीवनाला आल्याचं खरं सार्थक आजच झालं. कित्येक दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ना, तीच घटना, तोच आनंद माझ्या जीवनामध्ये अवतारित अशा प्रकारचा होणार आहे. या गोष्टीचा आनंद आत्मदेवाला झाला. आणि कालांतराने असं झालं, 9 महिने उलटून गेले. बरोबर दारामध्ये असणाऱ्या गायीची प्रसूती झाली आणि गायीच्या पोटी बाळ झालं. आणि ते बाळ म्हणजे प्रत्यक्ष दुसरं तिसरं नसून त्याला 2 हात 2 पाय, पण कान मात्र गायीचे होते. त्याचं कारण असं आहे, ऋषीच्या त्या फळाच्या द्वारा साधनेची शक्ती त्या फळामध्ये ओतल्यामुळं धुंदुलीनं ते फळ गायीला चारल्यामुळं गायीच्या उदरी बाळाचा जन्म झाला. पण कान मात्र
गायीची असल्यामुळं त्याचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. बोलिये गोकर्ण महाराज की जय. आणि इकडं कालांतरानं काय झालं, धुंदुली आपल्या पोटावरच्या चिंध्या वाढवत 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 गेली. एके दिवशी रात्री बातमी बहिणीनं सांगितली, मला मुलगा झाला. म्हणले काय करू, मला आणून दे. आणून दिला. आणि सकाळी उठल्यानंतर सांगितलं, आत्मदेवा तुम्हाला पुत्र संतती झाली, पुत्र संतती झाली. मग कालांतराने विचारलं याचं नाव काय ठेवायचं. म्हणले याचं नाव धुंदुली, हे माझं नाव आहे आणि माझ्या नावानं मला याचं नाव ठेवायचं. म्हणले काय नाव ठेवायचं. म्हणले याचं नाव धुंदुकारी ठेवायचं. हा धुंदुकारी मोठा विक्षिप्त अशा प्रकारचा होता. रस्त्याने एखादा मनुष्य चालला तर तो मागून जायचा आणि त्याला भला मोठा दगड मारायचा. रस्त्याने एखादी म्हातारी बाई चालत असेल तर तो पळत जायचा आणि त्या बाईला पाडून टाकायचा. असा खोडकर आणि विक्षिप्त स्वभावाचा. विहिरीच्या जवळ कोण आलं तर त्या माणसाला विहिरीत ढकलून जिवे मारायचा. असा याचा लहानपणापासून असणाऱ्या खोड्या. आईला मारायचा, वडिलांना शिवीगाळ करायचा. होता करता हा धुंदुकारी लहानाचा मोठा होत असताना खूप त्रास द्यायला लागला. आणि गोकर्ण जसं घरामध्ये धुंदुलीपासून झालेला मुलगा वाढतो तसंच गायीपासून झालेला मुलगा सुद्धा घरामध्येच वाढतो. गायीपासून झालेल्या मुलाचं नाव गोकर्ण आहे आणि धुंदुलीपासून झालेल्या मुलाचं नाव धुंदुकारी आहे. एकाच घरामध्ये दोघं वाढतात, पण सकाळी उठावं या गोकर्णाने. स्वच्छ अशा प्रकारचं सुचिरभूत स्नान करावं, देवाची पूजा अर्चा करावी, आत्मदेवासमोर यावं आणि सांगावं, आत्मदेवा मला काहीतरी शिकवा, काहीतरी वेद अध्ययन घडवा, काही योग वासिष्ठासारखे कठीण अशा प्रकारचे ग्रंथ सांगा मला, जेणेकरून माझ्यावर उपनयन संस्कार होतील. असं माझ्यावर मला काहीतरी ज्ञानदान द्या. गोकर्ण अत्यंत पंडित अशा प्रकारचा. आणि त्याच्यानंतर हा धुंदुकारी अत्यंत विक्षिप्त स्वभावाचा. कालांतराने काय झालं, गोकर्ण आपल्या वडिलांकडून ज्ञान घेऊन पंडित बनला. धुंदुकारी अत्यंत महाखल अशा प्रकारचा बनला. गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. हा धुंदुकारी महाखल अशा प्रकारचा बनला आणि गोकर्ण अत्यंत पंडित झाला. आणि होता करता आत्मदेव शास्त्री गोकर्णाला बोलायला लागले, गोकर्णा बाळा खरं सांग, हे कशा करता झालं. गाईच्या पोटी तो जन्माला आला आणि या साधूच्या प्रसादानं झालेला हा धुंदुकारी इतका विक्षिप्त कसा, सगळा प्रकार सांगितला आत्मदेवाने. धुंदुलीला विचारलं, धुंदुलीने सांगितलं, तुम्ही दिलेलं फळ मी गाईला चारलं, त्याचाच परिणाम हा गोकर्ण आहे. आणि हा धुंदुकारी काय आहे तर बहिणीचा मुलगा. असं सगळी घटना जेव्हा कानावर पडली आत्मदेवाला अत्यंत वाईट वाटलं ना. आत्मदेवाने गोकर्णाला विचारलं, गोकर्णा याच्यातून आता माझी सुटका काय सांग. आतापर्यंत मी जो संसार माझा म्हणून केला त्या संसारात माझं म्हणून काहीच माझं नाही. आपण जो संसार आपला म्हणून करतो ना, आपण निमित्त मात्राने आहोत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. आपण हे माझं ते माझं म्हणण्यामध्ये अख्खा जन्म घालवतो, पण आपलं काहीच नाही. नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी.
समोर जेव्हा आत्मदेव आपली व्यथा मांडतात की काय करावं गोकर्णा, एवढा संसाराकरता खटाटोप केला पण पदरी काहीच राहिलं नाही. ज्या संसारात मी माझं म्हणतो माझं म्हणून या संसारामध्ये काही राहिलं नाही. गोकर्णा, खरं सांगू, मला आता जीवनाचा समारोप करावा वाटतो. हा देह ठेवू नये असं वाटतं. ज्या आत्मदेवाने याच्या पूर्वी मुलगा नाही म्हणून देह ठेवण्याकरता गेले, तोच आत्मदेव आता मुलगा आहे म्हणून परत देह ठेवायला चालले. मुद्दा हा आहे की संसारामध्ये कोणत्या एका गोष्टीवर सुख आहे असं वाटत असेल तर कोणत्याच एका गोष्टीमध्ये ते सुख नाही. ते सुख आपल्या मान्यतेवर आहे. आपण सुख कशामध्ये मानायचं हे आपल्या मनावरती आहे. काय आहे, या संसारामध्ये सगळे दुःखी आहेत. कुणी मनाने दुःखी आहे, कुणी शरीराने दुःखी आहे. काय करावं, एवढा संसार केला हो पण गुडघे आता साथ देत नाहीत, कंबर कीर्तनामध्ये बसू देत नाही. काय करावं समजत नाही. इतक्या दिवस हा परमार्थ आम्ही अंतःकरणापासून केला पण कानाने ऐकायला येत नाही. महाराज थोडं मोठ्यानं बोलता का? एवढा माईक असून सुद्धा मोठ्यानं बोलायला लागावं. त्याचं कारण आहे आतापर्यंत न ऐकावं ते ऐकलं, आता परमार्थ कसा ऐकू येईल? परमार्थ कोणाचा आहे? परमार्थामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तन. या परमार्थ सगळेच दुःखी आहेत. कोणी शरीराने दुःखी आहे, कोणी मनाने दुःखी आहे. शरीराचं दुःख कदाचित सोसता येतं पण मनाचं दुःख सोसता येत नाही. शरीराला दुःख झालं, हात दुखायला लागला, पाय दुखायला लागला, कंबर दुखायला लागली, डोकं दुखायला लागलं, दवाखान्यात जाता येतं, वैद्याचा उपचार घेता येतो, डॉक्टरकडे जाता येतं. पण मन दुखावलं गेलं तर त्याला जगाच्या पाठीवर कुठंच उपचार नाही. जगाच्या पाठीवरती कुठंच उपचार नाही. या जगात सगळे दुःखी आहेत. कबीर महाराज सांगतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन विन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रभू रामचंद्रजींचं जो भजन करतो, परमार्थाची जो सेवा करतो, तोच सुखी आहे. या संसारामध्ये कोणतंच सुख मिळत नाही. पण या भागवत कथा श्रवणाच्या द्वारा ही कथा आपल्याला हे शिकवतं की संसारातलं सुख बदलतं. म्हणून आपली मान्यता स्थिर ठेवली पाहिजे. माणसाला असं वाटतं माझ्याकडे एवढे पैसे आल्यानंतर मी सुखी होईल, मला मुलगा झाल्यानंतर सुखी होईल, घर बांधल्यानंतर सुखी होईल. कुठंही सुखाचा थारा नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. हो यात सुख नाही, त्यात सुख नाही, यात सुख नाही, त्यात सुख नाही, यात सुख नाही, हो त्यात सुख नाही, यात सुख नाही, त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. सुख कुठंच नाही. या संसारामध्ये सगळा बाजार आहे. संसार नगरी बाजार भरीला भारी. या जगाच्या पाठीवरती सुख कुठंच नाही. सुख कुठं असेल तर ते परमार्थामध्ये आहे. कारण परमार्थामध्ये हे आमचे जे देव आहेत ना ते सुखरूप आहेत. सुखरूप आहेसा दुजा कोणी सांगा. बाबा तुम्ही काय करा, परमार्थाचं चिंतन करा बाबा. या संसारामध्ये काही खरं नाही. गोकर्ण सांगतात आत्मदेवाला, बाबा तुम्ही काय करा, संग टाकून द्या, सुखी व्हा, संसार सोडा बाबा. बाबा एक काम करा, तुम्ही काय करा, वनामध्ये जा आणि परत तुम्ही वनामध्ये देवाचं चिंतन करा. आत्मदेव शास्त्रीनं वनाचा रस्ता धरला.
गोकर्णाचा निरोप घेतला आणि विचारलं, गोकर्णा, मला वनामध्ये तू वानप्रस्थ जीवन जगण्याकरता, देवाचं चिंतन करण्याकरता पाठवतो खरं, पण तू काय करणार रे गोकर्णा? तेव्हा गोकर्णाने सांगितलं, बाबा तुम्ही गेल्यानंतर मी सुद्धा या घरामध्ये राहणार नाही. या दुंदुकारीने अत्यंत उपद्रव अशा प्रकारचा माजवलेला आहे, मला ते पाहवत नाही. रोज घरामध्ये मांसाहार होतो, रोज घरामध्ये रक्तपात होतं, नको बाबा, या घरामध्ये राहणं बरं नाही. आत्मदेव शास्त्रीनं वनाचा रस्ता पकडायला लावला आणि गोकर्ण महाराज तीर्थयात्रेला निघून गेले. बराच काळ झाला, बराच काळ उलटला आणि आता हा धुंदुकारी सगळा व्याभिचारी असा प्रकारचा बनला. आणि धुंदुकारीची आई धुंदुली ती सांगायला लागली, अरे धुंदुकारी, असं वागू नये बाळा, असं करू नये बाळा, हे बरोबर नाही, हे शास्त्राच्या विरोधात आहे, असं वागू नको. हे जेव्हा धुंदुकारीला सांगायला लागली तेव्हा धुंदुकारीला वाटलं, या म्हातारीची आपल्या घरामध्ये अडचण होते, म्हणून करता पाणी आणण्याकरता ही धुंदुली गेली असताना धुंदुकारी लपत लपत झपत माग गेला आणि धुंदुलीला विहिरीमध्ये ढकलून मारलं. आणि आता हा धुंदुकारी पूर्ण व्याभिचारी बनला. आणि तो एवढा व्याभिचारी बनला की घरामध्ये 5 स्त्रिया बिगर लग्नाच्या त्यानं आणून ठेवला आणि त्यांच्यापासून अशा प्रकारचं त्यांच्यातच सर्वस्व आहे असं मानायला लागला. आणि या 5 स्त्रियांचं पोट भरण्याकरता गावोगावी जायचं, मारपीट करायची, लुटालूट करायची आणि घरामध्ये नंतर चूल पेटवायची. या स्त्रियांना धन आणून द्यायचा. आणि या स्त्रियांनी विचार केला, जर आता याच्या पुढं याच्यातून आपल्याला सुटका नाही, हा आपल्याला सुटू देत नाही, हा आपल्याला जीवे मारल्याशिवाय सोडणार नाही, आता आपण निघून जावं इथून. म्हणलं तरी हा सोडत नाही आणि हा व्याभिचारी आहे, याचं वर्तन बरोबर नाही, याच्याजवळ राहण्यापेक्षा आपण इथून निघून जावं. त्या 5 स्त्रिया आपापसात बोलायला लागल्या, का ग कधी निघून जायचं? दुसरी बोलायला लागली, याच्यातून आपण जर निघून गेलो ना, हा आपला जीवे मारल्याशिवाय राहणार नाही, मग याने आपल्याला मारण्यापेक्षा आज येऊ दे त्याला, आज त्याला सोडायचा नाही. संध्याकाळी हा धुंदुकारी घरी आला. 5 स्त्रियांनी विचार केला, या धुंदुकारीला पोटभर जेवायला घातलं, जेवणामध्ये विष मिसळलं आणि धुंदुकारीला जेवायला घातलं. जेवण झाल्यानंतर बाजेला त्याचे पाय बांधले, 2 स्त्रियांनी त्याचे हात बांधले, एका स्त्रीनं घरात पेटता असा विस्तव आणला, या धुंदुकारीच्या तोंडामध्ये घातला आणि दयनीय अवस्था करून धुंदुकारीला मारून टाकलं. या 5 स्त्रिया विचार करतात की आता याला देह त्याचा संपवायचा कसा? एकतर या देहाला अग्निडाग दिला पाहिजे किंवा दफन केलं पाहिजे, काय करावं? घराच्या बाहेर जावं तर 4 लोकांना कळाल्याशिवाय राहणार नाही. आपण काय करावं? घरामध्येच खड्डा खांदायला चालू केला. घरामध्ये भला मोठा खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात या धुंदुकारीला त्या 5 स्त्रियांनी पुरून टाकलं. धुंदुकारी जसा संपला तसं 5 स्त्रिया मोकळ्या झाल्या, आपल्या मार्गाने निघून गेल्या. आणि इकडं आत्मदेव शास्त्री वनामध्ये आत्मज्ञान प्राप्त करून त्यांनी आपला देह ठेवला. तीर्थयात्रा करण्याकरता जो गोकर्ण गेला होता, या गोकर्णाला विचित्र अशा प्रकारची स्वप्न पडायला लागली. स्वप्नामध्ये कुत्री रडायला लागली, रक्ताचा पाऊस पडायला लागला, आपल्या घरामध्ये काहीतरी विचित्र घडलं असं त्याच्या ध्यानामध्ये आलं. आणि एवढे सगळे अपशकुन होत असताना काय करावं असं वाटलं. आणि आता स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये असं समजलं की धुंदुकारी गतप्राण झालेला आहे, धुंदुकारीची हत्या अशा प्रकारच्या वेश्यांनी केलेली आहे. गोकर्णाने त्याच ठिकाणी धुंदुकारीच्या नावानं पिंडदान केलं. पिंडदान करून हा गोकर्ण जेव्हा तीर्थयात्रा आटोपून घरी येतोय, ज्या घरामध्ये लहानाचा मोठा झालेला हा गोकर्ण घरामध्ये जेव्हा येतोय तेव्हा घराचं अंगण ओस पडलंय, दरवाजा लावलेला आहे, संध्याकाळची वेळ आहे. गोकर्णाने दरवाजा उघडला, आतमध्ये गेला, हाक मारतो, धुंदुली कुठे आहे?
धुंदुकारी कुठं आहे? घरामध्ये कोणी नाही, घर उदास आहे. शेजा पाजारांना विचारलं की धुंदुली कुठं आहे? सांगितलं धुंदुकारीने विहिरीत पाडून तिचा जीव अशा प्रकारचा घेतला. म्हणले धुंदुकारी कुठं आहे? कित्येक दिवसापासून दिसत नाही, माहिती नाही कुठं गेला, काय करावं समजेना. गोकर्ण संध्याकाळच्या वेळेमध्ये घरामध्ये झोपला. जसा गोकर्ण घरामध्ये झोपला तसं रात्र झाली, अमावस्येची रात्र. 12च्या सुमारास घरामध्ये एक मांजर ओरडायला लागलं. आणि जसं मांजर ओरडायला लागलं, गोकर्णाला वाटलं या मांजराला घराच्या बाहेर हाकलून काढावं. आणि जसं या मांजराला घराच्या बाहेर हाकलून काढायला लागला, एवढ्यात त्या मांजराचे बकरू झालं. आणि त्या बकऱ्याला घराच्या बाहेर हाकलून काढावं वाटलं, एवढ्यात त्यानं म्हशीच्या रेडकाचं रूप धारण केलं. त्या म्हशीच्या रेडकाचा कान धरला आणि घराच्या बाहेर काढायला गेला तर त्याचा बैल झाला. आता काय करावं विचारलं, अरे बाबा तू कोण आहे? तू असं रूप बदलतो, काय करावं समजत नाही. तेव्हा त्या प्रेत योनीतून आणि पिशाच्या योनीतून धुंदुकारी बोलायला लागला, गोकर्णा मी तुझा भाऊ आहे बाबा, मी तुझा भाऊ आहे. अहम राहता तो